पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता तरुणाईने पुढाकार घेतला तर बदल घडू शकतो, हे घाटनांद्रा येथील एका तरुणीने दाखवून दिले आहे। जैव रसायनशास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या स्नेहल संतोष सोनवणे हिने प्लास्टिक मुक्त भवितव्यासाठी सिल्लोड तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे। तिच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे। याच पार्श्वभूमीवर स्नेहल सोनवणे हिने घाटनांद्रा येथील इंद्रगडी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला, जोगेश्वरी विद्यालय तसेच चिंचवण आणि शिंदेफळ येथील शाळांना भेटी दिल्या। यावेळी तिने विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा वापर टाळणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। स्नेहलने विद्यार्थ्यांना केवळ माहितीच दिली नाही तर दैनंदिन जीवनातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण, वाहनांचा अफाट आणि फास्ट फॅशनमुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी गोळा केलेला प्लास्टिक कचरा ती स्वतः संकलित करून त्याची विल्हेवाट लावणार असल्याचेही तिने जाहीर केले। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची नवी जाणीव निर्माण झाली असून शाळांच्या प्राध्यापकांनी आणि शिक्षकांनी स्नेहलच्या या कार्याचे मनापासून अभिनंदन केले। की घर पाहिजे जेणेकरून आमच्या घरामध्ये पाणी येणार नाही। तर हे ऐकून आम्हाला थोडं वेगळं वाटलं की नाही, आपण अजून थोडी याबद्दल म्हणजे बघू, रिसर्च करू की नेमकी हे होतं कशाने। तर मग आम्हाला असं कळालं की याला जबाबदार फक्त आपण आहे। जसं की आपला कचरा झाला आणि आपला इलेक्ट्रिसिटी, जसं की लाईट, आपण जर आता एखाद्या रूममध्ये नाही, आपण काय करतो, लाईट सुरू ठेवतो, पंखा पण सुरू ठेवतो, ते बंद करतो का आपण? नाही। तर त्यामुळे सुद्धा म्हणजे आपलं जे लाईट येतं ना, तर ते काही असं ढगातून नाही पडत, ते आपण बनवतो। तर ते बनवायला सुद्धा खूप सारं प्रदूषण होतं। जसं की आता इलेक्ट्रिसिटी बनते तेव्हा जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण दोन्ही होतं। तर त्याने ना आपल्या निसर्गावर ना मोठा परिणाम होतो। तर याला जबाबदार कुठं ना कुठं आपण, म्हणून आम्हाला असं कळालं तेव्हा की जे आपण दिवसभरामध्ये कार्बन फुटप्रिंट यूज करतो। आता कार्बन फुटप्रिंट हा एक नवा शब्द आहे, पण हा जो शब्द आहे ना, हा याला जबाबदार आपण, आपल्यातूनच हा शब्द जन्माला आला आहे। कार्बन फुटप्रिंट म्हणजे आपण दिवसभरामध्ये जेवढं कार्बन डायऑक्साईड वापरतो तर त्याचं मोजमापन, त्याच्यासाठी एक मोठं यंत्र असतं जेणे ते यंत्र ते मोजतं। त्याच्यावर एक ॲप पण बनलं आहे आता, त्या ॲपद्वारे आपल्याला कळतं की आपण एका दिवसामध्ये किती कार्बन फुटप्रिंट यूज करतोय। आता मी तुम्हाला काय सांगणार, तर मी फक्त एकच सांगणार की आपण जेवढं दिवसभरामध्ये प्लास्टिक वापरतो, जसं की आता तुम्ही पेन वापरतात, तुमचा पेन संपल्यावर तुम्ही काय करतात त्या पेनाचं? मी आजच्या एका महिन्याला येईल आणि ते पेन घेऊन जाईल, तर त्याला बोलतात रिसायकल। मी जे पेन करणारे पुढे ते रिसायकल करणारे, म्हणजे मोठ्या कारखान्यामध्ये तुमचे ते पेनच जाईल आणि त्या प्लास्टिकपासून नवीन प्लास्टिक बनेल। जसं की त्या पेनांपासून चटई बनेल। तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये चटई आहे ना, तेच लागते, फक्त किती प्रमाणात त्या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा आहे ते आपल्यावर अवलंबून, बरोबर? आता आपण काय काय बघितलं, रिप्लेस, रिसायकल, आणि आता आपण बघतो रिड्यूस म्हणजे आता तुम्ही बाजारात जाता, बाजारात तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही फळं घेतली, तुम्हाला ते प्लास्टिकची कॅरी बॅग देतात, परत ते दुसऱ्या कामासाठी वापरायची। इकडे तिकडे प्लास्टिकचा कचरा फेकायचा नाही। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।